सो गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात? आता आपण फिरतो आपल्या इथल्याच एरियामध्ये. जरा फिरतो मी इकडेच. चला बघूया आमच्या आजूबाजूचा एरिया. प्ले स्टार्ट. हे समोर आहे आमचं ते सेक्टर 21चा हा एरिया पूर्ण. मी तुम्हाला सगळा एरिया दाखवतो चालत चालत, गल्ल्या गल्ल्या. ही सेंचुरी 1 बिल्डिंग. हे आमच्या इथलं ग्राउंड. हे ग्राउंड आहे आमच्या इथलं. ग्राउंड आहे आमच्या इथलं, हे बघू शकता तुम्ही. रस्त्याने ही गामीची बिल्डिंग सगळ्यात टॉपवाली. हे समोरचं जे एक पहिलं ग्राउंड होतं ते ग्राउंड नाही राहिलं, तर इथं सगळ्या बिल्डिंग बनत आहेत. आता नशीब रोजच खुलत चाललं आहे. रोजच मला एक कचऱ्याची गाडी दिसते, कचरा गाडी. हा इकडे पण सेमच आहे. आपण जरा एक राऊंड मारून येऊ. साईबाबा हा आहे, मी दिसतोय नाही दिसतं मला माहीत नाही, दिसत असेल. ऊन माझ्या चेहऱ्यावरती नाही, बॅक साईडला पडतंय. सो तुम्ही पुढंच बघा. मी तुम्हाला अजून 1-2 दिवसांना वेगवेगळ्या ठिकाणी दाखवतो. घनसोलीमध्ये सगळ्यात फेमस जागा आमच्या इथलं सेंट्रल पार्क. सगळं काय मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्नच करू. ते नवीन बिल्डिंगचं काम चालू आहे, इकडे बघू शकता. आज आपण गाडीवरतून आज आपण चालत शूट करतोय. बोलो रोज गाडी कंटाळा लागला मला, म्हणून बोला आज गाडी घेऊन नाही शूट करत, आपण चालत शूट करूया. सो आज आपण चालत व्हिडिओ शूट करतोय.
मस्त असे वातावरण आज सगळं शांत शांत वाटतं मला तर. अरे मोठा सिमशॉट झाला वाटतं, झाला म्हणजे झालाच आहे. आमचे राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवारांचं निधन झालं आहे काल विमान क्रॅशमध्ये, म्हणून सगळं वातावरण शांत आहे आज. हात आवडला माझा तर. स्मशानभूमी आपल्या इंडियामध्ये पण खूप सारं काय आहे बघायसाठी, पण त्याला टाईम पाहिजे, वेळ पाहिजे, पैसा पाहिजे. ते दोन्ही पण वस्तू माझ्याकडे सध्या नाही आहेत. तर मी तुम्हाला फक्त घनसोली सध्या टूर देऊ शकतो. घनसोली वापर करणे, जिथे आपला टाईम भेटेल त्या ठिकाणी आपण जायचा प्रयत्न करूच. आणि करू म्हणजे काय करणारच. अरे नाही, एकच गाडी मगाशीच 10 ठिकाणी फिरते. नेक्स्ट टाईम जाईल तेव्हा मी आता डायरेक्ट मुंबईला जाईल. मुंबईला आपण जरा फिरू पुढच्या आठवड्यामध्ये. हे बघू शकता, इथून आता तलावली चालू होईल. इथून समोर आमचा भोईर बंगलाचा एरिया. लय शांत वाटते आज, कायच्या काय. आपल्या चॅनलचं नाव आहे नोमॅड तुषार. सबस्क्राईब बटनमध्ये क्लिक करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. गाडी आणायला पाहिजे ते चालत जाण्यापेक्षा तरी. लयच मोठं अंतर लागतं मला चालायला आता, पण काय करायचं, जे आहे ते आहे. करावं तर लागेल आपल्याला, चालावं तर लागेलच. जर मी थायलंडला गेलो पुढच्या 1-2 महिन्यामध्ये, त्या सपोर्टमुळे, थायलंड म्हणा किंवा अजून कुठल्या अदरवाईज कंट्रीमध्ये गेलो, माझ्या माहितीनुसार मी पहिली कंट्री पकडायचा विचार चालला आहे माझा. काय बोलतात त्याला, कझाकिस्तान, उझबेकिस्तान. तिकडे आपण जाऊच म्हणा, पण तिकडे जाण्यासाठी ना आपल्याला विजा लागेल, त्याची गरज पडेलच. साधीच गोष्ट आहे. एवढं लांब आपल्याला झोपत नसून जाऊन तर देणार नाही. पासपोर्ट तर आहेच म्हणा आपल्याकडे. आणि कझाकिस्तान, उझबेकिस्तानला जायचं बोललं
तिकडची करन्सी काय आपल्या ती काय मोठी नाही आहे एवढी. जसं की रशिया पण आपल्या बरोबरच आहे. हे आपला 1 रुपयाचं रशियाचं इथं 1.5 रुपये, 1 रुपये 60 पैसे 70 पैसे. मला काही जास्त मोठा डिफरन्स वाटत नाही रशियाला जायला. आणि आता यावर्षीपासून पण रशियाने आपला विजा फ्री केला. आपल्याला ते जायला काही विजा तर लागत नाही. राहिला आता 2-3 ठिकाणी तर मला सगळ्यात जास्त आवडतात ते इराण आहे, अफगाणिस्तान आहे. त्या ठिकाणी जायला मला आवडतं, पण तिकडे भाई विजा लागतो. इराणला पण विजा फ्री आहे वाटतं. मी अजून काय एवढं बघितलं नाही, सर्च नाही केलं. सर्च करून मी तुम्हाला इन्फॉर्म करतो विजा फ्री कंट्री आहे का नाही ते. हे पहिली मी गाडी इथून घेतली होती माझी लाईफची सगळ्यात पहिली गाडी, सेकंड आहे, पण ती पण विकली. आणि दुसरं तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये ती स्वतःच्या हिमतीवरती घेतलेली, मागच्या व्हिडिओत दिसेल तुम्हाला. आता व्हिडिओमध्येच मी केलं त्याला आपण ॲडमध्ये. सो भावांनो, मस्तपैकी आमच्या इथल्या दुनियामध्ये स्वागत आहे इंडियामध्ये. वेलकम टू घनसोली. घनसोलीचं स्वागत करत आहे मी. पुढच्या महिन्यात चाललो आहे मी 19 तारखेला रायगडला. तर रायगडचा ब्लॉग पण तुम्हाला दाखवतो मी. आता मला आय थिंक 2 मिनिट राहून मी रस्ता क्रॉस करतो. जरा जास्तच अवघड वाटते हे मला रस्ता इथे क्रॉस करायला, कारण की इथले लोक काही बघत नाहीत. डायरेक्ट येऊन डायरेक्ट पप्पीज घेतात. म्हणून सो इकडे लग्न वगैरे असतात. मी तर ऑलरेडी लग्न केलं, तर मला लग्न करायची काही गरज तर नाही सध्या. त्या इथल्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगी पॉश लोकांच्या. आपल्यासारखे गरीब लोक फक्त तर तिथून भटकू शकतात, राहू तर शकत नाही. ती नंतरची गोष्ट. नंतर आपण काय गोष्टी करून दाखवू लोकांना, आहे की नाही. सो आपल्या तर गोष्टी चालल्या होत्या की आपण काय करायचं काय नाही ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. माहीत मला कोणती कमेंट येणार नाही, तरी पण एक अंदाजा म्हणून. आणि हां, माझ्या इंस्टाग्राम आय डीचं नाव आहे नोमॅड शुभम, सॉरी नोमॅड तुषार. शुभम बोललो मी, नो मॅजिक तुषार. सो शेअर करा आणि फॉलो पण करा. त्यावरती आता मी माझे व्हिडिओ टाकायला चालू करतो आहे कॉमेंट्रीवाले. आता जी पहिली माझी असणार ते मी टाकणारच यावरती व्हिडिओ. इकडचा सगळ्यात शांत एरिया, प्लेसफुल वातावरण. कधी कधी इथं असतो तमाशा, पण जास्त कालवा आवाज वगैरे पण आज शांतता आहे.
हे बघू शकता. इथली जिम आज मला गाड्या दिसत आहेत. नशीब खुल्ले वाटतं आपलं. कचरे की गाडी पे गाडी. हा डायरेक्ट ऐरोलीवरतून ब्रिज इथं बनतात. इथं सध्या कामं चालू आहेत पुढपर्यंत. पहिला मी इकडं असं फिरायला पळायला यायचो. यायला नका मीच पळायला सकाळी यायचो. हाच आपला टाइमपास ब्लॉग आहे. काही दिवस तुम्हाला असेच माझे फालतूगिरीसारखे ब्लॉग येते बघायला. त्यानंतरचे मग तुम्हाला एकदम टॉप लेवलचे ब्लॉग असतील बघण्यासाठी आणि ते एकदम इंटरेस्टिंग असतील. आमच्या इथं सकाळचं एकदम शांत असं वातावरण. आमची लाडाची आणि सगळ्यात सुंदर अशी घनसोली. आता मी बस स्टॉपच्या जवळ आलो. इथे तुम्हाला मी परवा अशी व्हिडिओ दाखवला होता, त्यामध्ये इथं बस स्टॉप होता. तर बस स्टॉप तुम्हाला मी दाखवतोय जवळून. बस स्टॉप नाही, बस डेपो. इथे बघितलं तो कॉर्नरला आहे. तो कॉर्नरला साईबाबाचं मंदिर आहे. एवढं लांब जात नाही. मला आता आलाय कंटाळा भावांनो. इकडनं असत मी चालत घरी जायच्या प्रयत्नामध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जास्त तुम्हाला शो नाही करत आहेत. परतच्या जो व्हिडिओ असेल त्यामध्ये तुम्हाला मी खूप काही शेअर करतो. एकाच ब्लॉगमध्ये मी तुम्हाला घनसोली, उपरकरणे, ऐरोली, वाशी सगळे एकाच ब्लॉगमध्ये नेक्स्ट टाईम शेअर केलं जाईल. सध्या मी अजून जास्त फिरत नाही कारण मी शॉर्ट्सवरती बाहेर आलो आहे. म्हणून आता अजून मला अर्धा किलोमीटर चालायचं आहे. घरी जायला अजून मला अर्धा तास लागेलच. तर बघूया किती वेळ लागतो आपल्याला घरी जायला. चले जाएंगे चलते जाएंगे चलते जाएंगे. भावांना ट्रायपॉड रोज आणायचं विसरतोय. रोज ते घरी जाते, रोज व्हिडिओमध्ये बोलतो. आता नेक्स्ट टाईमच्या व्हिडिओमध्ये मी 100% हातातच घेऊन फिरतो आम्हाला.
हे रोज रोज विसरण्यापेक्षा एकदा घेऊन फिरल्याला काय वाईट आहे. एक असंच एवढं मोठं ग्राउंड होणार आहे, बघू शकता तुम्ही. हे इथे सगळ्यात मोठ्या मोठ्या बिल्डिंगा. वापस तुम्हाला वेव इथला वापस इथून घरी चाललो म्हणून. हे असे लोक वरती जातात ढगात. एवढं पुन्हा गेला हे विचारूच नका. स्वतः पण येतो दुसऱ्याला पण येतात. इथं अशा लाईनशीर गाड्या उभ्या. कसं कुठला एकदम मोठा मुख्यमंत्री आल्यासारखा. लांबला बरोबर दिसतंय. असं जवळला असं पण ठीक आहे, बेटर दॅन. हे बघू शकता. आमच्या इथल्या बसेस किती हायटेक आहेत बघा. इलेक्ट्रिक बसेस. काय वाचता येतं तुम्हाला? वाचता तर असेल. समजून चाला. ब्रिज बनतो इथं. रस्ता बंद आहे, कुणी याचा उपयोग करू नये असं ते लिहिलंय सुंदर असे अक्षरामध्ये. तिथे ब्रिजचं काम चालू आहे, कुणीही याचा वापर करू नये. इस्थेटिक ह्याच्या काय काय नाव असेल काय माहिती. इस्थेटिक झोन. प्रोनाऊन्सिंगच आपल्याला नीट येत नाही तर काय मतलबच नाही. इंग्लिश येत नाही. इंग्लिश शिकायचा प्रयत्न तर आपण 100%च करतोय भावांनो. थोडं समजून चाला. आपण पण तुमच्या गरीब आहे. मराठी शाळेतून शिकलो आहे. इंग्लिश एवढी खासियत नाही. सो दॅट्स वाय की आपण जास्त इंग्लिश बोलू शकत नाही. पण आपलं स्वप्न आहे की आपण बाहेर देशात जावं व महाराष्ट्रात असं पहिला व्यक्ती बनावा जिने अख्खं जग बघितलं आहे. तर बनायचा आपण प्रयत्न करतोय. सो बनू आपण. आणि लोक असे मला बघतात जसं की मला पहिल्यांदा बघतायत. या लोकांनी कधी ब्लॉगर बघितला नसला.
म्हणून मी माझे सगळे ब्लॉग मराठीमध्ये शूट करतो आहे. कारण की आपल्या मराठीमध्ये कोणी ब्लॉग बनवत नाही, सगळे जे काय ते हिंदीमध्ये बनवतात. एक कुठला असा व्यक्ती बनला पाहिजे जो मराठीमध्ये सगळ्या गोष्टी बनवेल. आणि मराठी व्यक्ती कुठेच जात नाहीत, ते फक्त आपल्या भारतामध्ये बघतात आणि भारतामध्ये राहतात. आता माझं पण तेच आहे. घरी इथेच राहावा, इथेच सगळं काय करा, इथेच सगळं काय बना. जग पण फिरायचं असतं माणसाने. हर एक गोष्टी माणसाने बघितल्या पाहिजेत, फिरल्या पाहिजेत, चालल्या पाहिजेत. एकच गोष्ट धरून नाही बसायची माणसांनी. जग मोठं आहे आणि आपण हे जग फिरणार आहोत. आणि आपल्याला जग फिरायचंच आहे. हा आपला मोटिव्ह आहे. काही झालं तरी आपण इथं माघार घेणार नाही. तर मी तुम्हाला अख्खं जग फिरवणारच आणि मी तुम्हाला दाखवणारच काय काय कसं असतं ते. तर काळजी करू नका. मी तुषार मस्के शपथ घेत आहे की मी तुम्हाला अख्खं जग फिरवणार म्हणून. मी काय मुख्यमंत्र्याची शपथ नाही घेत आहे. एक सांगते, उदाहरण देतो तुम्हाला. नाही तर आजच्या गावात बोलचाल भाई मी शपथ घेतली म्हणजे आज जगात फिरवणार, असं नाही. फिरवणार पण हळूहळू, असं लगेच नाही. मोठा घास नाही घेऊ शकत आपण. फुल टाईम ब्लॉगिंग करणारच आपण. पण घर आहे, दार आहे, फॅमिली आहे मागे पुढे. सगळ्या गोष्टीचा विचार करून मला चालावं लागतो, बोलावं लागतं, करावं लागतं. त्यानुसार तर फुल टाईम आधीमध्ये, पार्ट टाईम आधीमध्ये एकत्रपणे मी सगळं करणार आहे. तर त्यासाठी भावानं मला सपोर्ट करा. अरे सपोर्टचं मी रोज बोलणार नाही. आज या लास्ट व्हिडिओमध्ये असेल हा सपोर्टचा डायलॉग. सपोर्ट आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेल. जाऊ द्या, मी ती गोष्ट परत बोलून दाखवेल. मी मनात ठेवले ती गोष्ट, ती करूनही दाखवेल नंतर. मी सध्या तर मी कुणाला काय बोलत नाही ना व्हिडिओमध्ये काय बोलत, कुणाला काय बोलत. जेव्हा होईल तेव्हा मी तुम्हाला स्वतःहून सांगेल ती गोष्ट, मी काय बोललेलो आणि काय करणार आहे ते. सध्या शांततेमध्ये या ब्लॉगचा एन्जॉय करा. मी माझं शांतपणे रस्त्याने चालतो. मी रस्त्याच्या गाड्या बघा आणि खुश व्हा. सध्या इथलंच आपण शूट करू शकतो भावांनो. काही दिवस जरा धीर घ्या. आपण मोठे भरारी पण घेऊ. सध्या तरी यामध्ये माझ्यासोबत खुश राहा. लेट्स स्टार्ट. भावानं जास्त आपण शांत नाही राहू शकत. आपला तोंड चालू केल्याशिवाय आपलं जमत नाही. हा तोंडाचा पट्टा आपल्याकडे पट्टा आहे. तर भावांना बोलणं आपलं काम आहे. आपण बोलणार. 190 देश आहेत त्या जगामध्ये. 190 त्याच्या पण जास्त असतील कदाचित, आपल्याला एवढे माहीत नाही. कारण आपल्या अंदाजानुसार 190 देश आहेत, ते आपल्याला फिरायचे आहेत. आणि ते आपण फिरल्याशिवाय राहणार नाही होत, एक्सेट्रा. 190 देशांपैकी सगळ्यांची नावं मला आठवत नाही. मला मोजकीच नावं माहीत आहेत, 10-20 देशांची. याच्या व्यतिरिक्त मला एकही देशाची नावं नाही माहीत. माझे 2 इंस्टाग्रामचे चॅनल हे आहेत, अकाउंट आहेत. एक पर्सनलवाला आणि एक चॅनलवाला. मी दोघांच्या लिंक इथे डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, तुम्ही बघा.
लोक रॅपिडो मारत आहेत. मी पण एक काही रॅपिडो मारलेला. दादा हॉर्न नको ना मारू भाई, आम्ही रस्त्यानं चालतो यार. तर काय आम्ही सगळं फॉरेनसारखा रस्ता आहे का एवढा मोठा? रस्ता छोटा ना, गाड्या जास्त झाली आमच्या भारतामध्ये. एक काळ होता की एका घरामध्ये एक गाडी असते, लोक आखा एरिया त्या गाडीमध्ये फिरायचं. आणि आता असं झालं आहे घराघरात गाड्या झाल्या, त्यामुळे कोण गाडीवर एवढं फिरतच नाही. त्यामुळे बोलतो भावांनो, काहीतरी करा, काहीतरी करून दाखवा, सगळ्यांचं नाव मोठं करा. आमचं तर नाव छोटंच आहे, मोठं कधी होणार काय माहीत. जेव्हा होईल तेव्हा होईल, बघू पुढचं पुढं. या रस्त्याचं आपण एन्जॉय करू. मला जायचं आहे म्हणजे एका ट्रिपला, पण सध्या आपल्याजवळ काही नाही आहे. वेळ तर नाहीच आहे, पैसा पण नाही आहे, सगळं आयुष्य खराब आहे आपलं. आणि त्यात आपण पण ऑलरेडी खराब आहे. मागाय तोच रस्ता आहे. कुणी मला कमेंट करू नका एका ठिकाणी 10 वेळा काय फिरतोयस. गेलो तसं वापस आलो. थोडं जरा सकाळी नाश्ता वगैरे करून वॉकिंग करायला गेलो भावांना, असं समजा. आता वॉकिंग करून आता घरी चाललो आहे. आता घरी जाऊन ऑफिसची तयारी आणि कामावर छो. हे बघू शकता तुम्ही. आता घरापासून मी 4-5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. चला भावांनो, बाय बाय. भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. चला भेटू नंतर. लक्ष्मी दानिया, बाय बाय, सी यू.